आज आमच्या इथं सत्यनारायणची पूजा आहे, तर त्याचा ब्लॉग मी करतोय. चला पाहूयात. मावशी आता आमच्या खूप चांगली अशी रांगोळ काढत आहेत. वा वा वा, खूप छान खूप छान जमली मावशी. मामी पण इकडं खूप चांगली रांगोळ काढत आहेत. होय मामी? हां इकडं तर बघा. चला आता पूजा पाहूयात. मला जाऊ दे. सर्वं जगदेदं ततो जायते सर्वं जगदेदं ततो स्पष्टति सर्वं जगदेदं तैति सर्वं जगदेदं तै प्रत्येते त्वं भूमिरापो नलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं मूलाधारस्तुतोऽस्तं त्वं चक्रित्रयात्मकः त्वं जगन्नाथं त्वं ब्रह्मास्त्रं विष्णुस्त्रं रुद्रस्त्रं अग्निस्त्रं वायुस्त्रं सूर्यस्त्रं चन्द्रमास्त्रं ब्रह्मचार्यवर्णादिकरणम् अनुस्वारपरपरः एतदं मनुस्वरूपं वकारपूर्वरूपं वकारो मध्यमरूपं अनुस्वारः शान्तिरूपं बिन्दुतरूपं सरिषा गणेशविद्या गणपती जागेवर ठेवला ठेवणार तिकडे एक तिथेच भरतं दंबोदरं शोभकर्णकं प्रवासकं रक्तगन्धानुयुक्तं लोकपुष्पे सुपूजितं भक्तान्तर्गणं देवं जगत्कार्येण उच्यतम् आविर्भूतं च श्रेष्ठादेव प्रकृते पुरुषात् परं एवं ध्यायति एवं नित्यं संयोगे योजनामरः ओम नमो व्रतपते नमो गणपते नमो प्रमोदपते नमस्कास्तु लंबोदरा एकदंताविघ्ननाशने शिवसुताय श्री वर्धमूर्ते नमो नमः महागणाधिपते नमो नमः तत्र ग्रहपीठमध्ये वर्तुलाकारे द्वादशांगुणे रक्तपुष्पाक्षते सूर्यावाणी नुगा ओम आ कृष्ण सावतमानी विषयाति गुणानि पुष्यन्न सूर्याय नमः सूर्यं आवाहयामि स्थापयामि नमः पूजामि अभ्यासं गायत्री सोमवाणी नुगा ओम आप्याशिष्मके विशतसमं भगवान् संगते सोपान सोमं आवाहयामि स्थापयामि पूजामि उद्बुद्धं बुधस्कृत बोधप्रतिकारवाणी नुगा ओम उद्बुद्धं समससका द्वितीय मध्यशूर सेवनावः समुद्नावो ममाश्विष्टः सप्तशीर्ष मसोदेश महाभद्रं दोरी मदन चतुर्थ प्रतिष्ठा चतुर्थ अष्टावदे परिणमस्य दोरी माधोरी आवाहयामि स्थापयामि पूजामि हरिप्रसाद येत नाही का टाकायचं का पोत टाकायचं का अद्यपूर्ण सगळे काय गणपतीला चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं तारत्रयातीतः त्वं मूलाधारस्तुतोऽस्तं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं जगन्नाथं हरिलो लोक त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भुवः स्वं गणादिं पूर्वमुच्चारेण वर्णादिं आर्धेन्दुलिखितं तारेण वृद्धं एतद्रूपं स्वरूपं गकारपूर्वरूपम् आकारो मध्यमरूपं च आकारो मध्यमरूपं ओवाळणार गकारपूर्वरूपम् आकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपं बिन्दुतरूपं नादसंधानं सगळ्यांच्या चौकडीला असते का गणपतीवर पूजा करायला अश्य श्रीराम मंत्र प्रबुद्धो श्री सीतापती रामचंद्र देवता दोन भाग करा श्री सीतापती रामचंद्र देवता अधिष्ठ श्री रामचंद्र प्रीत राम प्रीत्या
वक्रधनुषं बद्धपद्मासनस्थं हितं वासुवचनं नवकमलदलस्पर्शनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारोदक्षतां मुखकमलमिलोचनं निरदाभं नानालङ्कारयुक्तं तदन्तं जटामण्डनं रामचन्द्रं चरित्रं शतकोटी प्रविष्टरम् एकैकमक्षरं पुरुषं महापातकनाशनं ध्यात्वानिरोध परशमं रामं राज्यवलोचनं वस्तु श्रीमङ्गलानि भवन्तु सुखकर्ता चप्पल काढावं लागेल की आता बस झालं की दर्शन मात्र मला असणार मंगलम मायावी यामध्ये महादेवाचं नाव घेऊया पार्वतीपदे शिव महादेव तुम्ही ताटली घ्या म्हणा दिव्य व चक्षुरात दम देवाचं नाव घेते यामध्ये दिव्य व चक्षुरात समाजाचा उपदेश आणि पाणी संबंधात प्रत्यक्षं ब्रह्मासी तं ज्ञानमयोषी सर्वं जगतं तत्त्वविदं सर्वं जगतं तत्त्वज्ञायते सर्वं जगतं तत्त्वष्टेतके सर्वं जगतं विशति सर्वं भूल्याचं पुराण मानशंका खाली वगैरे तं चत्वारि तं चत्वारि वाक्पदानि तं मनत्रयातीतः तं देहत्रयातीतः तं तालत्रयातीतः तं मूलाधार सदृश काय नारळ का नारळ कुठं सोडले खाली वर हळदी कुंकू लावा दोन फुलं ठेवा तिथे अर्ध्यांतर शतम तारेण व्रतम एकतम मनुस्वरूपम गकार ठेवा गकार रूपम आकार मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम बिंदुत रूपम नाद संतान सपनिता संधि सहिषा एकदंतं चतुर्हस्तं हे पण आणि काही जण येत आहे असं अग्रभूतांच्या श्रेष्ठादर प्रकट पुरुषा पुन्हा एकदम सहयोगी योगी नाम वरहा नमः प्रभुपते नमः स्कंदभाव दिव्य प्रथम पदे नमस्कार लोकरा एक गंगादिना शनि शिवसुराय श्री वरदमूर्ते नमो नमः या जगाला ताकि दुनिया आगे दिव्य वशपुरांतर दुर्गाश्री नमोदा आम्ही घेतो पाणी संस्कार हा त्या झालं तमाम स्तोत्रमूल्य हातून सच्चिदानंद ब्रह्मासे तम ज्ञानमयो विज्ञानमयो श्री सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं तद्दृष्टिष्ठते सर्वं जगदिदं ते विशति सर्वं जगदिदं ते प्रत्येते तम बुद्धिरापन लोन जिलो खाली वरी पाणी टाका पुराणा तम बुद्धिरापन नमः तम चत्वारि वाक्पदानि तम मनप्रयान्तितः तम देहप्रयान्तितः तम कालप्रयान्तितः तम मूलाधारस्ततोष्ण तम तम शक्तितया तम ब्रह्मास्त्रं सूर्यस्तं चंद्रमास्तं गणादीन पूर्वोपचारे वर्णादीन तिथे पिशवी होती की फुलाची फुलाची आणलेली खालीवर हळदी कुंकू फुलं आहेत का फुलं ठेवा गकार पूर्व रूपम आकार मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम बिंदु रूपम हळदी ठेवले तिथे एक आहे की गणपती नमः एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो धन्यो प्रचोदयात् एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारणं वरदांच नारळ वरदांच्या वरदं हस्ते शकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुयुक्तांगं फुलं ठेवलं का रक्तपुष्पे सुपूजितं मला जाऊ द्या पलीकडे रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकल्पितं देवं जगत्कार्यमुच्यतं अविर्भूतांच्या एवं सहयोगी योग्य नाम वरहा नारळ फोडायचं का नार चौकट
नमः ब्रह्मपदे नमस्ते अस्तुतंबोधरा एकदंतागिनाशनी शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः ह्या चौकटी देवी वचक्रात जितके चौकटीत केलं. विष्णू मानव संत मानव सतम मानव हा माझा मला माझं खाली वर आहे ते कुंकवायचं अनुस्वार परतरः अरविंदुरचितं तारिकं दैकटं मनुष्यरूपं गकारपूर्वरूपम् आकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तरूपं निम्नोदरपूर्वकालसन्तानं सर्वहिता सन्धि सैषारणिशुद्ध्यारणकृषिः निष्ठर्गैर्विशन्तः गणपतिर्देवता ॐ गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारणं रदं च वरदं हस्तेन बिभ्राणं मूषकध्वजं वृत्तं गङ्गोदरं सुप्रकटवासं रक्तगन्धामहितं रक्तपुष्पे सुपूजितं अर्जुन इकडे रूम आहे का इकडे रूम नाही सांडच रूम नाही तीनच दुर्गे दुर्गडला आहे तुझं संसारी अनाथमा पेरमे निस्तारी वाली 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 आणि पडला संगती वाली देवी कोणतं देशापासून ताडी दुःखापासून तोडी तोडी उंबाच्या आंबे तुझ वाचून कोण को विनाशा नरहारी तर्जित झाला सोडवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी लवतो तिल कराळा ब्रह्मांड माळा विषय कंठी आरती ऐसा शंकर देवी दैत्य सापडले स्वामी शंकर व्याकरणंबर फुटवार सुंदर पंचकर्मन मोहन मंदिर सरकारी दोघांनी आरती हातामध्ये सगळ्या खोल्यामध्ये आरती कोरडी यायची इकडे पूर्ण भिंतीवाला आरती करायची म्हणजे फिरवायचं ना प्रत्येक चौकटीला लावायची. लावती चौकटीला उदबत्ती आई? ओंकार काय अष्ट श्रीराम रक्षास्तोत्र चला. तिथून सुरुवात करा ना पहिली चौकटीला जातं खिडकीला चौकटीला म्हणली ना म्हणजे काय आपल्याच घर सगळ्याला बोला चला वर लावायचंय का तुला कसं शिवायचं वर? थोडा वेळ लागेल चिकटपट्टी चला 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 सगळ्यांना पाया पडा पप्पा तर सगळ्या स्त्रीला खिडकीला आणि दरवाजाला करेक्ट 8-9 महिने खूप महिना झाले बरोबर आहे खिडकीला या बांधायला हे दाराचं निष्ठत आहे बघा अंगत भाऊ का बसलं पाया पडतो
पाया पड गाई तू, पाया पडली नाहीस इथं, इथं राहिला इथं. इथं फोडू का तिथं फोडू? खपट ठेवा खाली. हा म्हणतो उभेच नारळ फुटायले. हा? उभेच फुटायले. उभेच फुटायले नारळ. उभं चांगलं असतं. चांगलं असते का? चांगलं असतं. इथं तू उभं केलेलं उभं. तुळशीची आणि देवाची पूजा देवाची केला आपण पूजा पुन्हा नेहमीला जमायची नाही. जमते. देवीवर चक्षुर आत पुन्हा त्यांना पाठवत जात नाही. सगळे देव आणू का? हा सगळ्या तुमच्या ह्याच्यावर द्या. किती जण जायचं आता? व्यवस्थित एकटेच का? ताई, जमून आणा. देव घेऊन या. तिथं देवाला ठेवा. जाऊ दोघी जण. आणलं की देवाची आणि तुळशीची वा, वा. पूजा. चला, आणू पण. आंटीचा व्हिडिओ काढावा लागला. आंटी ऍक्शन करताना व्हिडिओ. हे शेवटचं राहिलं का? आणखीन कुठं करायचं? पुढं आणखी. चला मग. कुठं आहे? हे शेवटचा. हा जा. चल. याच्यातले सगळे देव आणायचे कोणतं देव घरात देवाला ताट ते पितळचं. तुमच्याच्यात ते फोन करायला घेऊन जाऊ सोडून. हे, सगळे आपलीच आहेत. सवाष्णी लावायचं. सगळं माझं. बरोबर. मग जा मग. मग काही नाही. सवाष्णी लावायचं हे घ्या. डोक्यावर काहीतरी घ्यावं नाही. आम्ही जाऊ गई नाही जास्त कोण लागाले मग म्हणाला. पदर आहे ना, धुईरी घ्या धुईरी. नाही 4 पदर. चला ठीक. मी येते म्हणजे चला. चालत मावशी, जरा लवकर या. प्रभुच्छर्मणे सर्वे सुखम पौराणिकं खलु एकदा सापडण्यासाठी वैष्णवाच्या अरण्यामध्ये शौनकादी पुष्कळ ब्राह्मण एकत्र बसले असताना त्यात पण एक सूत इकडे सरकू, पौराणिक बसायचं होता. तुम्हाला? त्यास नम्रतापूर्वक प्रश्न केला की व्रते उपसाकेन प्राप्त व्हिडिओ करतो. तत्सर्वं श्रुतमिच्छामः कथयस्तु महामुने. या पूजेला सत्यनारायणाची पूजा असे म्हणतात. यापासून मनुष्याची पाहिजे असेल ती इच्छा परिपूर्ण होते. नारद म्हणतात या व्रताचे फल काय, याचा विधी कसा आहे, आणखी ते केव्हाचरण करावे. भगवान म्हणतात या पूजेला वेळ नको वार नको, ज्या दिवशी आपल्या मनामध्ये करावाशी इच्छा होईल ज्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी. पूजे ह्याच्यावरती हे कोरडा आहे. ही आहे कोरडा. सत्यनारायणाची पूजा करावी. पूजेची वेळी चांगले स्वकर्म आचरण करावे. ब्राह्मण पाचारण करावे. पूजा समाप्त होताच भक्तीने नैवेद्य समर्पण करावा. तो नैवेद्य म्हणजे गव्हाचा रवा, तूप, दूध, ज्येष्ठ गव्हाची दुर्मिळता असली तर तांदळाची पीठ घ्यावे आणि साखरेची दुर्मिळता असली तर गुळाची योजना करावी. याप्रमाणे सगळ्या वस्तू सव्वा प्रमाणामध्ये देवाला समर्पण कराव्या. तदनंतर 4 घटकात देवापुढे नृत्य गायन करावे. याप्रमाणे देवालयादी पवित्र ठिकाणी ही सत्यनारायणाची पूजा करून एक निष्ठाने नारायणाचे स्मरण करीत घरी यावे. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे व्रतकथायां प्रथमोध्यायः. सत्यनारायण महाराज की जय. सूतवाच सूत म्हणतात हे मुनिश्रेष्ठ हो. पूर्वी काशी क्षेत्रामध्ये एक शतान नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत दारिद्र्य असल्यामुळे गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी नित्य हिंडत असे.
अशी त्याची दुःखित अवस्था पाहून भगवान विष्णूंना त्या ब्राह्मणाची दया उत्पन्न झाली. त्या काळी भगवंताने एका वृद्ध म्हणजे म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि ज्या ठिकाणी हा शतानंद दुःखित होऊन बसलेला होता त्या ठिकाणी जाऊन विचारतात, "हे शतानंदा, तू इतका दुःखित का होऊन बसलेला आहेस?" तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, "मी जातीचा ब्राह्मण आहे, परंतु दारिद्र्य असल्यामुळे गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी नित्य हिंडत असतो. तर हे कृपानिधी, माझं दारिद्र्य दूर होण्यासारखा जर आपल्याला कोणता उपाय ठाऊक असेल तर तुम्हाला थोडक्यात कृपा करून सांगावा." तेव्हा भगवंताने पूजेचा संपूर्ण विधी सांगितला आणि भगवान विष्णू गुप्त होते झाले. रात्री त्या दिवशी त्याला झोप सुद्धा लागलेली नाही. त्याचे सगळे लक्ष सत्यनारायणाचे ठाई लागून गेले. असे चिंतन करीत असताना प्रातःकाळ होता. स्नान संध्या करून नेहमीप्रमाणे गावामध्ये जाता झाला. मनामध्ये सत्यनारायण प्रभूचे दृढ परिपूर्ण चित्त आहे असे परमेश्वराचे ध्यानात येतात. तेथे कृपा होण्याला उशीर कशाला? त्या दिवशी त्याला भिक्षा मागून नित्यपेक्षा दुप्पट पैसा प्राप्त झाला. जेणेकरून अत्यंत हर्षित होऊन बाजारामध्ये जाऊन पूजा साहित्य घेऊन तो आपल्या घरी येता झाला. घरी येऊन आपल्या आप्तवर्ग बंधुवर्गासह यथासांग सत्यनारायणाची पूजा करून या पृथ्वी तलाच्या ठिकाणी अत्यंत सौख्य भोगून अंतकालाच्या ठिकाणी तो शतान नावाचा ब्राह्मण परलोकी वैकुंठ लोकापर्यंत गमन करते झाले. ऋषिवाच, ऋषी म्हणतात, "हे सुका, पुन्हा या काश्यप क्षेत्राच्या ब्राह्मणापासून या पृथ्वी तलामध्ये ही सत्यनारायणाची पूजा कोणी केली याविषयक सुंदर कथा सांगतो, श्रवण करावे." कोणी एके समयी हाच काश्यप क्षेत्रातील ब्राह्मण मोठ्या थाटामाटाने सत्यनारायण प्रभूची पूजा करीत बसलेला होता. इतक्यात कोणी एक मुळी विकणारा मुळी विकत त्याच मार्गावरून चाललेला होता. त्याला अतिशय तहान लागलेली होती. येथे असा हा मनुष्याचा समाज पाहून डोक्यावरची मुळी ब्राह्मणाच्या दारामध्ये उभी केली आणि साष्टांग नमस्कार करून विचारले, "महाराज, आपण कोणती पूजा करीत आहात? यापासून फलप्राप्ती काय ते मला विस्तार करून कथन करावे." असतो नंतर पूजेचा संपूर्ण विधी सांगितला आणि जलप्राशन म्हणजे प्रसाद खाऊन पाणी पिऊन मुळी विकण्यासाठी मुळी विक्या गावामध्ये जाता झाला. मनामध्ये सत्यनारायण प्रभूचे दृढ परिपूर्ण चित्त आहे असे परमेश्वराचे ध्यानात येतात. तेथे कृपा होण्याला उशीर कशाला? त्या दिवशी त्याला लाकडे विकून नित्यपेक्षा दुप्पट पैसा प्राप्त झाला. जेणेकरून अत्यंत हर्षित होऊन बाजारामध्ये जाऊन उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, रवा इत्यादी सर्व पूजा साहित्य घेऊन तो आपल्या घरी येता झाला. घरी येऊन आपल्या आप्तवर्ग बंधुवर्गासह यथासांग सत्यनारायणाची पूजा करून या पृथ्वी तलाच्या ठिकाणी अत्यंत सौख्य भोगून अंतकालाच्या ठिकाणी तो शतान नावाचा ब्राह्मण आणि हा मुळी विख्यात परलोकी वैकुंठ लोकापर्यंत गमन करते झाले. येथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे व्रतकथायाम द्वितीयोध्याय हा हरिताटलेला. सत्यनारायण महाराज जय. हरिलाव आरती टाकणं सुतवाच काढीन ना. सुतवाच सुत म्हणतात, "हे मुनिश्रेष्ठ हो, पूर्वी या पृथ्वी तलामध्ये उनकामुक नामे करून एक राजा राज्य करीत होता. तो प्रजेचे पालन मोठ्या काळजीने करीत असे. मात्र राजाचा नियम असा होता की नित्य देवालयादी पवित्र ठिकाणी जाऊन ब्राह्मणाकारणे धन देऊन संतुष्ट करीत असे. त्याची कांता जिची ठाई तारुण्याची पूर्णता झालेली आहे, कमलासारखे वदन, भद्रशिला हे नाम तिला योग्य शोभत आहे. अशा आपल्या प्रिय कांतेस वर्तमान राजा नदीच्या तीरावर पूर्वसंकल्पित अशा प्रकारे सत्यनारायण प्रभूची पूजा करीत बसलेला होता. इतक्यात पण एक साधू आणि नावाचा गृहस्थ त्या ठिकाणी आला. साधू वाचक साधू म्हणतो, "हे राजा, भक्ती उक्तांत करणे करून तो ही कोणती पूजा करीत आहेस? यापासून फलप्राप्ती काय ते मला विस्तारी करून कथन करावे." तेव्हा तो राजा म्हणतो, "या पूजेला सत्यनारायणाची पूजा असे म्हणतात. यापासून मनुष्याची पाहिजे असेल ती इच्छा परिपूर्ण होते." असतो नंतर पूजेचा संपूर्ण विधी सांगितला आणि साधू आणि व्यापारासाठी न जाता तसाच आपल्या घरी येता झाला. घरी येऊन आपल्या बायकोला म्हणाला की ज्यावेळेस आपल्याला सत्यनारायण प्रभू संतती देतील त्यावेळेस मी त्यांची पूजा करेन. अशा रीतीने सांगून बायकोचे मन समाधान करून गावामध्ये जाता झाला. इकडे ती लीलावती पतीचे स्वधर्म करून सेवा करीत असताना सत्यनारायणाच्या प्रसादे करून ती गर्भवाचवती झाली. 9 मास संपतात तिला 10व्या मासाची ठाई एक सुंदर कन्या झाली. ती मुलगी कशी वाढ लागली म्हणतात तर ज्याप्रमाणे शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेचा चंद्र वाढतो त्याप्रमाणे या साधुवानीची कन्या दिवसाचे दिवस मासाचे मासे ठाई वाढू लागली. जेणेकरून त्याचे कलावती असे नाव ठेवले.
एके दिवशी ती लीलावती आपल्या प्रतारास मधुर भाषणे करून बोलती झाली, अहो प्राणनाथ, तुम्ही जो देवाचा नाव ठेवलेला होता तो लवकर कृपा करून ठेवून टाका, कारण कृपा करून आपल्याला सत्यनारायण प्रभू संपत्ती दिली आहे. आता त्यांच्या पूजनासह विचार करून आपल्या एका गुमस्ताला या कन्या शिखायोग्य वर शोधण्यासाठी पाठवलेला आहे. त्याच्या इथं बसू का? येथे जाऊन त्याचा वाईट आनंदाच्या युगामध्ये यथासांग लग्न सोहळा करून साधूने आपली मुलगी त्या वरास देता झाला. देव फरले असेच मानले पाहिजे. अशी ही सत्यनारायणाची सुंदर पूजा लग्नाच्या वेळेस करावयाचे तो विसरून गेला असतो. नंतर लग्न समारंभ परिपूर्ण झाल्यानंतर साधवाने जावयाला आपलीच घरी ठेवून घेतले. नंतर काही दिवसांनी स्वकीय व्यापारामध्ये निपुण असलेला अशा प्रकारचा हा साधवाने व्यापार करण्याच्या उद्देशाने जावयासह प्रवास करण्यासाठी निघाला. जवळचे चंद्रकेतून आम्ही करून राजा राज्य करीत होता. त्या राजाच्या राज्यात जाऊन हे साधू आणि व्यापार करू लागले आणि थोड्याच वेळामध्ये सत्यनारायण प्रभू यांनी त्याला शाप दिला. आणि काय सांगतात तर हे साधू, तुला मुलगी झाली आणि त्या मुलीचं लग्न झालं, परंतु दुष्टांची माझी पूजा करीत नाहीस म्हणून तुला अत्यंत कठीण आणि दारिद्र्य अशा प्रकारचं दुःख प्राप्त होईल. इतकं सांगून भगवान विष्णू गुप्त होते झाले. आणि त्याच दिवशी रात्री चंद्रकेतू राजाच्या भांडारामध्ये देवानी गुप्तरूपी चोर पाठवलेले आहेत. त्या चोरांनी भांडार फोडून या साधूला ठेवलं. इकडे राजा उठून तर भांडार मोकळा आहे. राजाने ताबडतोब शेवट लोकांना सांगितलं की तुम्ही इतके लोक हजर असताना आमची चोरी झालेली आहे, याकरता याचा लवकर झाडा द्या आणि तुम्ही पुढे व्हा. त्यावेळेस त्या साधवाने निर्भयपणाने सांगितलं की माझं नाव साधवाने आहे, माझ्या बरोबर जावाई आहे आणि आम्ही चोर नसून व्यापारी आहोत असं त्यांनी सगळं खरं वर्तमान सांगितलं. परंतु सत्यदेवाच्या शापामुळे राजाचा पैसा त्याच ठिकाणी निघाला आणि साधवाण्याचा पैसा सुद्धा त्याच ठिकाणी निघाला. राजाचे दूत म्हणतात, अहो साधू, तुम्ही खरोखर चोर आहात, कारण हा तर सगळा पैसा आमच्या राज्याचाच दिसतो. इतका पैसा तुमच्याजवळ कुठून आला असावा. इतकं समजून तात्काळ त्यांच्या मुसक्या बांधल्या आणि राजा पुढे आणून नमस्कार करून विचारले, हे राजांना, आम्ही 2 चोर पकडलेले आहेत, यांना कोणती आज्ञा करा म्हणतात ती आम्हाला आज्ञा करतो. राजाने एका क्षणाचा सुद्धा विचार न करता सांगितलं की यांना एका मोठ्या कारागृहामध्ये कोंडून ठेवा. त्याप्रमाणे या राजाच्या दूताने साधवान्याला बंदीखान्यामध्ये चोर म्हणून ठेवलेला आहे. आता इकडे या साधवान्याच्या घरची परिस्थिती कशी आहे म्हणतात तर जो काही घरी पैसा होता तो सगळा पैसा रात्री चोराने चोरून नेला. मायेनं घरी सगळा सारवण करावं आणि लेखीने जाऊन गावामध्ये भिक्षा मागून आणावं असा त्यांचा नित्य कार्यक्रम चाललेला असताना एके दिवशी ती कन्या कलावती गावामध्ये गेलेली होती. त्या दिवशी एका ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा चाललेली होती. ती तेथे बसून 5 अध्याय कथा ऐकून तीर्थप्रसाद सेवन करून आपला आणि आपल्या आईचा प्रसाद हातावर घेऊन ती घरी येते झाली. त्याने करून त्याला घरी येण्यासाठी बरीच रात्र झाली. आपली मुलगी फार वेळ बाहेर राहिलेली आहे म्हणून आईच्या मनामध्ये अनेक कल्पना येऊ लागल्या. अगोदर श्रीमंती नंतर गरिबी आल्यामुळे मनुष्य प्राप्त होते. इतक्यात ती मुलगी आली पाहून ती मुलीला विचारू लागली, ही मुली, तू इतक्या रात्रीपर्यंत होतीस कुठे? तुझ्या मनामध्ये कोणती इच्छा आहे ती तू मला कथन करावीस. आपली विषय आईच्या मनामध्ये काही विकल्प आलेला आहे. हे पाहून तो सत्यनारायणाचा प्रसाद आणलेला होता. तो प्रसाद आपल्या आईच्या हातात ठेवला आणि तो प्रसाद पाहताच तिला पूर्वीच्या नवसाची आठवण झाली आणि ती पुन्हा नमस्कार करून शरणगाती झाली. देवाने तिचा मान आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी चंद्रकेतू राजाच्या स्वप्नामध्ये देवाने जाऊन सांगितले की हे राजा, तू त्या साधवान्याला बंदीखान्यामध्ये चोर म्हणून ठेवलेला आहेस. याकरता त्यांना लवकर सकाळी सोडून दे. नुसतं सोडून देशील तर तसं होणार नाही, कारण त्यांचा जो घेतलेला पैसा आहे तो त्यांना देऊन टाक. असं जर न करशील तर राष्ट्रपती आणि राज्य या सर्वांचा एका क्षणामध्ये होईल. इतकं सांगून भगवान विष्णू गुप्त होते झाले. इकडे राजा उठून पाहतो तर वेळ पहाटेची झालेली आहे. राजा मनामध्ये विचार करतो की पहाटे पडलेलं स्वप्न खरं असतं किंवा नाही हे पाहू म्हणून राजाने ताबडतोब सभा भरविली आणि सभेमध्ये सेवक लोकांना सांगितलं की त्या साधवान्याला खोलीच्या बाहेर काढा. त्याप्रमाणे या राजाच्या दूताने खोलीचं दार उघडलं. परंतु त्या साधवान्याला मोठं भय वाटू लागलं, कारण आजपर्यंत आपण एका खोलीमध्ये चोर म्हणून कोठून होतो, परंतु आता तर आपल्याला नक्की मार आहे किंवा फाशी आहे. या भयाने ते भयभीत होऊन गेलेले होते. तेव्हा राजा त्या साधवान्याला म्हणतो, दैवात प्राप्त महादुःखम, हे साधू, तुमच्याकडे कसल्याच प्रकारचा अपराध नसताना आम्ही तुम्हाला तुमच्या दैवयोगामुळे आतापर्यंत बंदीखान्यामध्ये चोर म्हणून ठेवलेलं होतं.
परंतु आता याच्या पुढे मात्र तुम्हाला कसल्या प्रकारची भीती नाही. तुमचे भाषण तुम्हाला सत्य हो म्हणून तात्काळ त्यांचे क्षौरकर्म केलेले आहेत, मंगल स्नान घातलेले आहेत, नवे वस्त्र नेसाला दिलेले आहेत, पंचपक्वान्नाचं जेवण जेवायला घातलेलं आहे आणि त्यांचा जो घेतलेला पैसा होता तो त्यांना करून दिला आणि राजास नमस्कार करून साधूने आपल्या घरी जाते झाले. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे व्रतकथायाम तृतीयोध्यायः सत्यनारायण महाराज की जय. ये कोडीला द्वारा धरे के कोडीला विजावा स्वतः वाच स्वत मुनी ठेव. त्यानंतर त्या साधूंनी मंगलपूर्वक यात्रा केली. ब्राह्मणाकारणे दक्षिणा अर्पण मध्ये कसल्याच प्रकार येऊ नये म्हणून सगळ्याकडून आशीर्वाद घेऊन आपल्या घरी येण्यासाठी साधूवाने नौका सिद्ध केलेली आहे. बराच मार्गक्रमण झाल्यानंतर सत्यनारायण प्रभू यांनी विचार केला की आपले ठाई याच्या अद्याप तरी भक्ती बसले आहे किंवा नाही, याला थोडासा चमत्कार तरी दाखवावा म्हणून देवाने एका संदेशाचं रूप धारण केले आणि ज्या ठिकाणी या साधूवानेची नौका चली होती त्या ठिकाणी जाऊन विचारतात, अहो साधू, तुमच्या या नौकेमध्ये काय भरलेलं आहे? पैशाने उन्मत्त झाली आणि त्या साधूची हेळना करून म्हणतात, अहो स्वामी महाराज, तुमच्या मनामध्ये आमच्या या नौकेतील पैसा घेण्याची इच्छा आहे खरं, परंतु आमच्या या नौकेमध्ये लता पात्र याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि पैसा तर आमच्या या नौकेमध्ये दृष्टी सुद्धा पडत नाहीये. तुमचे भाषण तुम्हाला सत्य हो म्हणून संन्यासी एका दुसऱ्या झाडाखाली जाऊन विश्रांती घेता झाला. इकडे साधूवाने नेहमीप्रमाणे स्नान संध्या करून फराळ करावा या उद्देशाने नौकेमध्ये पाहतो तर पूर्वी पैशाने भरलेली नौका होती ती तशीच पाण्यामध्ये बुडालेली आहे. त्यावेळेस त्याचा जावाई आणि साधूवाने या दोघाला मूर्छना आली आणि तो जावाया सहज जमिनीवर कोसळून पडला. बराच वेळ झाल्यानंतर त्याचा जावाई सावध झाला आणि तो म्हणाला, काहू मामा, तुम्ही व्यर्थ का बरे शोक करता? कारण तुम्ही त्या संदेशाला खोटं बोलल्यामुळे तुम्हाला हे दुःख प्राप्त झालेलं असावं. जर तुम्ही आता त्याला शरण गेलं तर तुमचे वांछित फल तुम्हाला प्राप्त होईल. हे जावयाचे वाक्य श्रवण करून ज्या ठिकाणी संन्यासी गुप्त झालेला होता त्या ठिकाणी जाऊन तो पुन्हा नमस्कार करून शरण जाता झाला. देवाने त्याचा मान राखून त्याला आशीर्वाद दिला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी साधू आणि नौकेमध्ये पाहतो तर पूर्वी पैशाने भरलेली नौका होती ती तशीच वर आलेली आहे. साधुवाण्याला पैसा पाहताच मोठा आनंद झाला आहे. तात्काळ त्या आनंदाच्या युगामध्ये साधुवाने भगवंताला षोडशोपचारी पूजा केलेली आहे. पुन्हा गावाजवळ आल्यानंतर घरी सेवकाला पाठवलेला आहे. घरी काय चमत्कार आहे म्हणताल तर मायलेकरानं पूर्वीच्या नुसारची सत्यनारायणाची पूजा मांडलेली होती. आईची पूजा संपलेली होती आणि मुलीची पूजा संपलेली नव्हती. आई मुलीला सांगते, ही मुली, माझी पूजा संपलेली आहे, तोही पूजा समाप्त कर आणि लवकर पतीच्या दर्शनासाठी ये. इतकं सांगून लीलावती पतीच्या दर्शनासाठी जाती झाली आहे. त्याने करून सत्यनारायणाचा तिच्यावर कोप झाला. तिच्या पतीच्या आणि साधुवाण्याच्या पैशाची नौका एकाएकी पाण्यामध्ये बुडाली आहे. साधुवाणी नावाडी शोक करतात. नावाडी म्हणतात, अहो साधू, तुम्ही कोणत्या देवाचा नमस्कार विसरला नाही ना? आतापर्यंत आम्ही नौका हल्ली, परंतु नदीला पाणी नसताना नाव बुडालेली आहे. साधुवाणी, माझ्या घरी सत्यनारायणाची दुसरा कोणताच देव नाही आणि मी त्यांच्याच मायेने वेळोवेळी मोहीम होऊन जात आहे. हे प्रभू, माझे एक वेळ विघ्न टाळा. अशा रीतीने सांगून तो पुन्हा नमस्कार करून शरण जाता झाला. देवाने त्याचा मान राखून त्याला आशीर्वाद दिला. ती कन्या कलावती पतीच्या मागोमाग सती जाण्यासाठी सिद्ध झाली आहे. इतक्यात आकाशातून आकाशवाणी झाली आणि ते आकाशवाणी या साधूला काय म्हणू लागले तर, हे साधू, तुझी कन्या माझ्या प्रसादाला विसरून आलेली आहे. जर ती घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येऊन पाहिल तर तिचा पती तिच्या दृष्टीस पडेल. हे आकाशवाणीचं वाक्य श्रवण करून ती कन्या कलावती पतीच्या मागोमाग सत्य जाण्यासाठी सिद्ध झाली. त्या तारातून आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी या साधूला काय म्हणू लागली तर, हे साधू, तुझी कन्या माझ्या प्रसादाला विसरून आलेली आहे. जर ती घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येऊन पाहिल तर तिचा पती तिच्या दृष्टीस पडेल. हे आकाशवाणीचं वाक्य श्रवण करून ती कन्या कलावती घरी जाऊन देवावरती अक्षता टाकून प्रसाद भक्षण करून येऊन पाहती तर, ज्याप्रमाणे एखादा भोपळा पाण्यामध्ये टाकला असताना ज्याप्रमाणे वर येतो त्याप्रमाणे या साधुवाण्याच्या जावयाच्या आणि पैशाची नौका एकदम वर आलेली आहे. साधुवाण्याला पैसा पाहताच मोठा आनंद झाला. तात्काळ त्या आनंदाच्या योगामध्ये साधुवाण्याने भगवंताला षोडशोपचारी पूजा केलेली आहे. नंतर तो घरी येऊन प्रत्येक या दिवशी नारायणाची पूजा करून या पृथ्वी तलाच्या ठिकाणी अत्यंत सौख्य भोगून अंतःकालाच्या ठिकाणी साधू आणि परलोकी वैकुंठ लोकापर्यंत गमन करते झाले. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे व्रतकथायाम चतुर्थोध्यायः सत्यनारायण महाराज की जय. सुतवाच सूत म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ हो,
पूर्वी या पृथ्वी तलामध्ये अंगध्वज नामे करून एक राजा राज्य करीत होता. तो प्रजेचे पालन मोठ्या काळजीने करीत असे. मात्र राजाचा नियम असा होता की नित्य अरण्यामध्ये जाऊन शिकार करून आल्याशिवाय राजा अन्नभक्षण करीत नसे, असा राजाचा नित्यनियम होता. राजा नित्यनियमाप्रमाणे एका दिवशी अरण्यामध्ये शिकार करण्यासाठी गेलेला होता. त्या दिवशी राजाला शिकार सापडली नाही. चैत्र वैशाख मासाचे दिवस होते, त्यामुळं डोंगरवनांनी जास्त तापलेलं होतं आणि राजाच्या घशाला कोरड पडलेली होती. राजाचं विश्रांती घेण्याचं एक वडाचं झाड होतं. राजा त्या वटवृक्षाखाली जाऊन पाहतो तर तिथे काय चमत्कार आनंद आलतं. गोपाळ लोकांनी आपापसामध्ये पट्टी करून सत्यनारायणाची पूजा मांडलेली होती. राजा जवळ जाऊन पाहतो तर या ठिकाणी नीच अशा गुराखी लोकांनी मांडलेली पूजा आहे आणि आपण राजा म्हणजे पृथ्वीचा मालक अशा या गुराखी लोकांच्या पूजेजवळ कसं जावं इतका मनामध्ये संशयाबरोबर दुसऱ्या एका झाडाखाली जाऊन शांती घेतला झाला. इकडे गोपाळ लोकांनी पूजा समाप्त केल्यानंतर राजा म्हणजे मोठा मनुष्य आहे, पृथ्वीचा मालक आहे आणि शिवाय आपल्या गावचा राहणार आहे, याला सोडून आपण प्रसाद कसा खावा इतका मनामध्ये विचार येण्याबरोबर एका वडाच्या पानावर प्रसाद धरला आणि राजा पुढे नेऊन ठेवला आणि गोपाळ लोक प्रसाद भक्षण करून आनंदाने आपल्या घरी जाते झाले. इकडे राजा उठून पाहतो तर वेळ अस्तमानाची झालेली आहे. प्रसादाचं पान पुढे आहे. राजा मनामध्ये संशय करतो की हा प्रसाद म्हणजे गुराखी लोकांनी ठेवलेला असेल आणि आपण राजाने हा प्रसाद कसा खावा इतका मनामध्ये विचार येण्याबरोबर तसंच प्रसादाचं पान टाकून राजा आपल्या घरी जाता झाला. वाटेने जात असताना राजाला अपसकून झाले आहेत. घरी जाऊन पाहतो तर त्याचे 100 पुत्र धन राष्ट्र लक्ष्मी आणि राज्य या सर्वाचा एका क्षणात नाश झाला. अंगध्वज राजा एक चिंता विचार करू लागला की या सगळ्या गुराखी लोकांचा प्रसाद टाकला, त्या प्रसादाच्या हिशोबाने झाला सगळा. तर दुसऱ्या दिवशी उठून सव्वास पायाचा प्रसाद भरवून वाजत गाजत ज्या ठिकाणी गोपाळ लोकांनी पूजा केलेली होती त्या ठिकाणी अंगध्वज राजाने भक्ताला षोडशोपचारी पूजा केलेली आहे. त्या पूजेच्या हिशोबाने देव संतोष पुन्हा त्याचे धन राष्ट्र लक्ष्मी आणि राज्य हे सर्व त्याला प्राप्त झाले. नंतर तो घरी येऊन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा संक्रांत या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून या पृथ्वी तलाच्या ठिकाणी अत्यंत सौख्य भोगून अंतःकालाच्या ठिकाणी अंगध्वज राजा परम दुर्लभ अशा सत्य लोकांपर्यंत गमन करताना ही कथा सांगतात म्हणतात. शौनकादी कृष्णा हीच कथा सांगितली आणि वैकुंठामध्ये देवानी नारदांना हीच कथा सांगितली. इति श्री स्कंदाने रेवा व्रत कथायाम पंचमोध्यायः. सत्यनारायण महाराज की जय. उठा. वडील जरा वस्तू
जय देव जय सत्यनारायण देव कलियुग दशनाम भीषण सेवा जय देव अमृत कृष्णापती की जी आरती मताना ही पुत्री समाची स्फूर्ती हृदय वैष्णदेवा कुमार मूर्ती देवधारा देवा त्रिपुरण सत्कीर्ती जय देव सत्यनारायण देव कलियुग दशनाम भीषण सेवा जय देव योगी अठ्ठावीस वर्ष भावना देव माई सेवा कुंडी गाड़ी की प्रमाण रुक्माई वल्लभ देव तुलसी माळा देव सरोवर जय देव दिगंबराय नमः शिवाय समर्पयामि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम यज्ञमहितं तु देवास्तानि धर्माणि मान्यास सत्यं तयत्र पूर्वे साभ्यासं तु देवाः ओम राजा साहिनी नमो वयमय शरणाय त्वमहि समी कामान् समी कामान् कामकामाय मयम कामेश्वरो वै सर्वं ददातु विराजो वै सर्वनाय राजाय महा ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं सुहाराज्यं वैराज्यं पार्मेश्वराय महाराज आदिपति मंत्रपरि सार्वभौम सार्वशक्ता प्रदक्षिण या ठिकाणी बापांनी जन्मांतर अत्रगंध पद्धती प्रयोग कांपर प्रदक्षिणा षोडशा पूजन भगवंत सत्यनारायण देवता प्रीत तत्सद कृष्णार्पणमस्तु अथ ध्यानम कुंडली गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव सत्यनारायण महाराज की जय मम नूतन वस्तु प्रवेश अंगभूत सत्यनारायण देवता प्रीत होतो सोडा खाली तत्सद कृष्णार्पणमस्तु विष्णवे नमो शक्ति विष्णुवासः प्रणोमिथन में शक्ति शक्ति विष्ठाव्यम वर्धन्तत्वा शक्तित्रयंगुर्मि इयं पाठस्वस्ति विश्वदानः विष्णु स्मरणात् परिपूर्णततास्तु सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यङ्करवावहे तेजस्विनावदेतमस्माभिद्विषावहे ओम शांति 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 यजमान सर्वानिष्ट शांतिरस्तु आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ दोषावे शोषणशांतावे पसायदाने जे खराची दया सत्कर्मरती वाळो भूतार्पण पडो मैत्रिवाखे दुरिता के दुनियाओ पाहो जो देवांची देवाहो प्राणयात वर्ष सतत मंगली ईश्वर प्रतिष्ठानची मार्गी आई अनावरत भेटो तया होता चला तुमचे आवर चेतना चिंता मनुष्य गावर बोलते जे आत्मती विश्वासे चक्र में जे आराधन मार्गदर्शने तापजिन ते सर्वांचे सदा प्रत्यय किं भगवान सरस्वती पूर्ण बुद्धि लोके भजजानि पुरुषे अभिधर आनंद भजवी चित्तेश्वर होइए सष्टादृष्ट विषय भगवान जे वेद मनुष्य राहो आहो येने वर ज्ञान देव सुखिराज येने वर ज्ञान देव सुखिराज कुंडली गौर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्यायचं का नाही रात्री गेले तरी आधी काल पण गेले ते चावी नसते देवाची तुळशीची पूजा करा तुमच्या पाया पुढे
हे मला जास्त लागले का? बरोबर दाब दे काही ना ते गळून जाते. या. या रे ताई. मला पोट एक पाय जरा माझं पोट वेळ वहिनी काढतात वहिनी उभं धरायचं असेल. तिला बाई, त्यांना मागं. लाल कपड्यामध्ये घरात बांधून ठेवा उद्या. बरं बरं हो. कुठे ठेवायचं असं पण काही असते का? इथं ठेवा तिथं ठेवा. हा, चुकीचं. नाही, आंटी म्हणाल तिथं. चांगलं झालं का पूजा? पूजा कशी झाली? थांबा आंटी. आंटी काकी पूजा कशी झाली? काकी तुम्ही सांगा, तुम्ही तुमचं नाव होय आंटी काकी पूजा छान झाली. इकडं बघू सांग. छान झाली. हा, मग नाही तर काय कपडे घाला. आई आई पाणी घालायला. आई पाणी घाल की मग. झालं बस झालं. छोट आहे. चलतंय का? नाही तुमचं कसं नाही तसं ते कट करतो. पेढे घ्या. त्याच्यामध्ये फोटो बरोबर आहे ना? गेले या की आईच्या मोबाईल मध्ये कर. प्रसाद घ्या की. तुम्ही होता ना, तुमच्या हातात. पप्पानी तांदूळ पडतेत खाली म्हणून जास्त लावले. तांदूळ खाली पडते म्हणून जास्त लावले. काय कर दिवसभर ठेवायचे. म्हणून पुन्हा आणि ते बदलावून टाकलं. हो हो बरोबर आहे. इकडं आहे पेढा. ही आम्हाला अंजीर ते खावा की देऊ पा पेढा चालतंय कुणाला मला हो चालते म्हणजे प्रसादच आहे ना. आम्ही खाल्ला हे काय खाली शनिवारला पाया पडताना राहिला डबल एकदा. डबल एकदा का बरं. अलीकडे यावं केलं बसतो तिकडं. इकडे बसला अंजीर देऊ का किडी दे द्या की आंटी. घेतो का? थोडीशी देऊ का तुम्हाला? बसतो तिकडं. तिकडं चालू बरं, बरं. दूध आहे म्हणा आंटी इथं खावा एक तर की खाल्लेत मग घे. बरं बरं राहू दे काही म्हणते ते ना. म्हणून द्या त्याने म्हणाले मग करावं झालं झालं हा जास्त. दाखव की निवड वगैरे राहिलाय का? खूप काय राहिलं. दाखवते मला बसायला की व्हिडिओ सगळं झाला की व्हिडिओ मान आता का तुमचे रांगोळचे हो.